थलपती विजय हे तर चांगले अभिनेते म्हणून त्यांना ओळखलं जातंच. मात्र माफ करा, बाल कलाकार असल्यापासून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि वयाच्या 10व्या वर्षी पहिल्यांदा त्यांनी चित्रपटामध्ये काम केलेलं आहे आणि फक्त अभिनेते म्हणूनच नाही, तर एक सांस्कृतिक आयकॉन आहेत. अनेक चित्रपट त्यांनी हिट दिलेले आहेत. 30 पेक्षा जास्त गाणी गायलेली आहे आणि तमिळनाडूमध्ये सुद्धा लोकांच्या मनावरती राज्य करणारा अभिनेता म्हणून त्यांना ओळखलं जातं. थलपती विजय यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर अनेक मोठा एक फॅन बेस त्यांना आहे. म्हणजे थलपती या शब्दाचा अर्थच असा आहे ना, नेता किंवा एखादा मुख्य योद्धा असं त्याला म्हटलं जातं. ज्याला लोकांनी ऑलरेडीच नेता म्हटलेला आहे किंवा ज्याला आपला योद्धा म्हणून निवडलेला आहे, आपला प्रमुख म्हणून निवडलेला आहे. तर त्या थलपती विजय यांना लोकांनी परत एकदा त्याच्या स्टारडमचा उपयोग झाला, त्यांच्या भाषणांचा उपयोग झाला. त्यांनी जी आश्वासनं दिली ती सगळी आश्वासनं वर्क झाली आणि त्यानंतर असं आपण म्हणू शकतो की तमिळनाडूमधली सत्तापालट जी आहे ती त्यांनी करून दाखवलेली आहे. 22 जून 1974 चेन्नईमध्ये जन्म झाला. वडील एस. चंद्रशेखर प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत, तर आई शोभा चंद्रशेखर या गायिका आहेत. थलपती विजय यांचं नाव जोसेफ विजय चंद्रशेखर. कॅथलिक आहेत ते, ख्रिश्चन मधनं येतात आणि बालपण जे आहे ते चित्रपटसृष्टीमध्येच गेलं. लहानपणापासून अभिनयाची आवड होती. वहिनीचं खरं तर तिच्या वयाच्या 2ऱ्या वर्षी निधन झालं आणि त्याचा खूप खोल परिणाम झाला त्यांच्यावरती आणि कायमच आयुष्यामध्ये प्रत्येकच माणूस कुठल्यातरी एका मुद्द्यावरती भावनिक असतो. त्यांच्यासाठी सुद्धा असं आपण म्हणू शकतो की त्यांच्या भावना जिथे जोडलेल्या आहेत किंवा जिथे ते हळवे होतात ते म्हणजे लहानपणी त्यांच्या बहिणीचं खूप कमी वयात झालेलं निधन. चेन्नईमध्ये त्यांनी आपलं शालेय शिक्षण घेतलं आणि त्यानंतर लॉयला कॉलेज इथे व्हिज्युअल कम्युनिकेशनचा अभ्यास केला. वयाच्या 10व्या वर्षी मी मगाशी म्हटलं तसं चित्रपटामधून सुरुवात केली. सुरुवातीला अनेक चित्रपट हे जे आहेत ते फ्लॉप झाले, पण त्यानंतर हार मानली जाईल आणि 2000च्या दशकामध्ये म्हणजे जसं 2000 लागलं तर त्याच्यानंतर त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख तयार केली. काही चित्रपटांनी त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. त्याच्यामध्ये त्यांचा गिल्ली नावाचा चित्रपट आहे, 2004ला आला. त्याच्यानंतर तिरुमलाई असा चित्रपट आहे, तर तो 2003ला आला. त्याच्यानंतर पोक्केरी, थुप्पम असे चित्रपट आहेत की ज्यांनी त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. लिओ सारखा चित्रपट आहे. स्टारडम वाढत होतं. त्यांची ऍक्शनची शैली, त्यांचे डान्सची स्टाईल, त्यानंतर प्रेक्षकांशी जोडलेली प्रतिमा यामुळे नेता किंवा कमांडर लोक त्यांना म्हणायला लागले आणि 2019 मध्ये संगीता सोनारलिंगम यांच्याशी विवाह केला. जेसन संजय आणि दिव्या साशा अशा 2 मुलांचे ते वडील आहेत आणि कायमच त्यांनी त्यांचं पर्सनल लाईफ वेगळं ठेवलं, त्यांचं पॉलिटिकल लाईफ वेगळं ठेवलं. साधेपणासाठी ते लोक त्यांना ओळखत होते आणि त्यानंतर ठरवून मागच्या वर्षी राजकारणामध्ये प्रवेश केला आणि त्यामध्ये त्यांनी टीव्हीकेची स्थापना केली. तमिलगा वेट्टरी कंझम असं त्यांच्या पार्टीचं नाव आहे.